नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 23 तारखेचा 2 ते 3 नंतरचा हवामानाचा अंदाज. कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये की आता आपण 23 तारखेला दुपारी 2 ते 3च्या नंतरचा जे हवामानाचा अंदाज आहे तो आपण बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता सुरत मुंबईमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाऊस हा बघायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे सुद्धा तुम्ही रायपूर, नागपूर, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. पण आता आपण बघणार आहोत फक्त महाराष्ट्राचा पाऊस, कारण की आपण महाराष्ट्र रिलेटेड जे शेतकरी बांधव आहेत माझे, मी त्यांच्यासाठी, कारण की मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि मी तो पावसाचा जो अंदाज आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बघतोय की जो भाग आहे आपला नाशिकचा भाग, मुंबई पुणे हेही बघू शकतो आपण. तर तुम्ही बघू शकता मुंबईचा भाग बघू शकता. आता इकडे सुरत मध्ये जर बघितलं तर सुरत मध्ये फक्त ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर इकडे नंदुरबार मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. आपण तिथेही बघणार आहोत की पाऊस आहे की नाही तेही आपण बघणार आहोत. आता इथे वापी, बोईसर, मुंबई या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही मुंबईचा जो भाग बघू शकता, तर मुंबईचं जे आपल्याकडे जेवढे हे आहे तर आपण तो बघतोय. तर हे बघा, तुम्ही बघू शकता वसई विरार, बोईसर, वसई विरार, त्याचबरोबर वाडा, इकडे जवाहर, खोडला, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, उरण, अलिबाग, पेन, नागोठणे, मुरुड जंजिरा, भरतखोल, माणगाव, लौसा हा आला पुण्याचा भाग, पौंड. त्याचबरोबर अजून आपण जर बघायचं जर ठरलं तर तुम्ही बघू शकता उल्हासनगर झालं, ठीक आहे, लोणावळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय. लोणावळ्यामध्ये सुद्धा चांगल्याच प्रकारे रसायनी, पनवेल, त्याचबरोबर वलाप, कोळगाव, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, फोनी, इकडे बघितलं तर पेहलगाव, मुरबाड, ठीक आहे. तर या भागामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर लोणावळा, माणगाव, बुद्रुक, त्याचबरोबर इकडे नागोठणे, त्याचबरोबर रोहा, मुरुड जंजिरा इकडे चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. माणगाव, गोरेगाव, इकडे मंडणगड, त्याचबरोबर दापोली, अजून बघितलं तर महाबळेश्वर इकडे मुसळधार पाऊस आपल्याला उद्या 23 तारखेला 3 वाजेच्या नंतर बघायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडे नावी, लवसा, हे बघा इंदोरी, कमशेत, इकडे पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये सुद्धा म्हणजे मुसळधार पाऊस हा नक्कीच पडणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता सासवड, जेजुरी, ठीक आहे, मोरेगाव, इकडे त्याचबरोबर यावत, राहू, इकडे बघू शकता तुम्ही पारेगाव, नावरे, त्याचबरोबर रांजणगाव, तळेगाव, दमडेरे, तुळापूर, वाघोली, पुणे, पिंपरी चिंचवड, इंदुरी, चाकण, खेड, त्याचबरोबर मनसर, इकडे तुम्ही बघू शकता पिंपरखेड मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. मालठण मध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर शिरूर मध्ये पाऊस आहे, जावळेमध्ये पाऊस आहे, आळे फाट्याला सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. बोटा, इकडे जुन्नर, पारेगाव. तर आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा, पुण्याचा जो भाग आहे तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस बघायला मिळतोय. नाशिक मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, नाशिक मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. घोटीमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे बघायला मिळतोय. लवलवाडीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. शहापूर मध्ये सुद्धा पाऊस आहे, चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर त्र्यंबक मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. दिंडोरी
दिंडोरी मध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारामध्ये आहे. आता नाशिकचा जो भाग आहे तो कुठे कुठे पाऊस आपल्याला दिसतोय तो आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता गंगापूर, दुगाव, त्याचबरोबर लाटची, कोचरेगाव, इकडे जर बघितलं तर दिंडोरी झाल्याच्या नंतर इकडे बघू शकता तुम्ही मोडी, जोपूर, पिंपळगाव, बसवंत, ओझर, लाखलगाव, चिंचोली, इकडे लावीत, कोनंबे, दुबेर, सिन्नर, मुसळगाव, इकडे बघितलं दोपूर, पिंपळे, पडळी, शमशेरपूर, इकडे सांगवी, अकोल्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. नांदूर, शिंगोटे, कणकवली, वावी, त्याचबरोबर निमगाव, सिन्नर, भोरगाव, पिंपरी, मुसळगाव, सिन्नर, भेंडाळी, सायखेडे, कोठुरे, निफाड, नैताळे, विंचूर, लासलगाव, इकडे बघितलं तर देवगाव, त्याचबरोबर पाटोदा, इकडे येवला, ठीक आहे, येवला, सोनारी, बोलकी, कोपरगाव, अहिल्यानगर मधील कोपरगाव, बोलकी, इकडे अंदरसूल, नगरसूल, त्याचबरोबर कुसमडी, अंकई, मनमाड, तुम्ही बघू शकता हिसावळ. आता हा जो नांदगावचा तिकडा याचा जो भाग आहे, खानदेशचा जो भाग आहे, इकडे नांदगाव मध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तर हरसूलला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. निंबाईत मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस असणार आहे. इकडे नाशिकचा जो भाग आहे, आता तुम्ही बघू शकता चांदवड, परसूल, चांदवड, त्याचबरोबर देवळा, लोणहारे, त्याचबरोबर सटाणा, इकडे चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही विचारलं होतं की एका दादांनी विचारलं होतं की मालेगावला पाऊस पडतो की नाही, ठीक आहे, तुम्ही विचारलं होतं मला की मालेगावला पाऊस पडणार की नाही. तर घाबरू नका दादा, मालेगावला सुद्धा उद्या 23 तारखेला आज सुद्धा मालेगावला दुपारनंतर पाऊस आहे आणि उद्या सुद्धा दुपारनंतर मालेगावला 3 वाजेच्या नंतर पाऊस हा नक्कीच पडणार आहे. तर त्याचबरोबर मित्रांनो, मालेगाव मध्ये 4 वाजेच्या नंतर सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाऊस बघायला मिळतोय. चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण बघणार आहोत अहिल्यानगरचा जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. पारनेर मध्ये, शिरूर मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर घोडेगाव मध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळतोय. तर चला बघूया आपण अहिल्यानगर मध्ये सुद्धा कुठे कुठे कसा कसा पाऊस आहे. तर सेंदी, देवगाव, धनगरवाडी, त्याचबरोबर डेहेरे, इकडे उमरे, सोनई, राहुरी, मुसळवाडी, देवळाली, प्रवरा, त्याचबरोबर कनगर, कोल्हार, लोणी, राजुरी, मोरेवाडी, इकडे जर बघितलं तुम्ही तर बेलापूर, श्रीरामपूर, खोखर, टाकळी भान, पासेगाव, ब्राह्मणगाव, खानपूर, जाफराबाद, त्याचबरोबर चांगदेवनगर, जळगाव, एकरुखे, राहाता, शिर्डीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. राहात्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. पोहेगाव मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर कोपरगाव मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. इकडे त्याचबरोबर बोलकी, सोनारी, सांगवीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस आहे. आपेगाव, इकडे वैजापूर मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस आपल्याला बघायला हा मिळतोय. मित्रांनो, आपण बघितलंय दुपारी 3-4 वाजेनंतरचा जो उद्याचा जो हवामानाचा अंदाज आहे तो आपण बघितलेला आहे. आता मालेगाव मध्ये सुद्धा जर म्हटले होते दादा, तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी की मालेगाव मध्ये नक्कीच मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि जर उद्या पाऊस जर पडला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे पाऊस पडलेला आहे की नाही. तर मित्रांनो, आपण बघितलंय 4 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज, 3 ते 4 पर्यंतचा जो हवामानाचा अंदाज आहे तो आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. यानंतर आपण 4 वाजेच्या नंतर काय हवामान राहील ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा. कोणत्या भागातून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. पाऊस जर झालेला असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.